नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू रे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले असतात आणि ईश्वरी स्वतःशी बोलते, अर्णव सर, माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे. आज बाप्पाकडे मी फक्त तुम्हाला मागितलं आहे. तर इकडं आपण पाहतो की राजेश लावण्याला बोलतो, लावण्या, तुला सर्व प्लॅन नीट समजला आहे ना? मग आता त्या प्लॅननुसार आपल्याला कामाला लागावंच लागेल. आणि आपण पाहतो घरामध्ये कोणी नसताना लावण्या ही घरामध्ये जाते व त्या ठिकाणची ईश्वरीची लग्नाची साडी आपल्या पिशवीमध्ये घेऊन निघून जाते. तर इकडं आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरी हे घरी पोचतात. कारमधून उतरत असताना ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, वेळेमध्ये आपण घरी पोचलो आणि आपले बाप्पाचे दर्शन देखील झाले. आणि ती पुढे जात असताना तिचा पाय लचकतो आणि अर्णव विचारतो, काय झाले? आणि ईश्वरीचा पाय हा खूपच दुखू लागतो. तेव्हा अर्णव बोलतो, थोडी मसाज करून देतो, मग तुम्हाला बरं वाटेल. आणि तो तिच्या पायाची मसाज करू लागतो. तेव्हा ईश्वरी अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो की लावण्या ही अर्णवच्या घरामधून बाहेर पडत असते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णवची नजर ही तिच्यावर पडते आणि तो लावण्याला थांब असे बोलतो. तेव्हा लावण्य ही अतिशय घाबरलेली असते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये राजेश आणि लावण्याचा नक्की काय प्लॅन असेल हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. तू रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.